मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं मॅडम? शीतल जाधव. शीतल जाधव. प्रॉपर हे गाव कोणतं? कोल्हापूर. कोल्हापूर. बरं मॅडम, तुम्हाला काय त्रास होता? मला ना पचन संस्थेचा त्रास होता, डायजेस्टिव्हचा. डायजेस्टिव्ह. IBS नावाचा प्रकार आहे. हां. तो पोटाशी संबंधित असतो. बरं. प्रॉब्लेम होता. बरं, किती वर्षापासून? 5 वर्ष झाली. 5 वर्षापासून होता. मग त्याची ट्रीटमेंट कुठं चालू होती? अंतरंग हॉस्पिटल झालं, हां. इथं कोल्हापुरात मोठं हॉस्पिटल आहे. बरं. आणि छोटे मोठे दवाखाने झाले, तरी पण आम्हाला काय ॲलोपॅथिकनं कमी आलं. कमी झालं नाही. गोळ्या औषध नेहमी चालूच होते 5 वर्षापासून, पण फरक काहीच नाही जाणवला. बरं, मग ते चालू असतानाच तुम्हाला ॲलोपॅथिकचे टॅबलेट वगैरे, तर आयुर्वेदाचे हे आपले औषधं फामोसा कंपनीचे आहेत. तर हे तुम्हाला कुणी सजेस्ट केली मेडिसिन? माझी भाची आहे योगिता कोकणे म्हणून. हां. ती त्यात कन्सल्टंट आहे. हां हां. त्यांनी मला सांगितलं. योगिता कोकणे मॅडम, कोगनळीच्या, हां. त्यांनी तुम्हाला सजेस्ट केली. बरोबर. मग आता ही जी मेडिसिन तुम्ही फामोसा कंपनीची घेताय, हे किती दिवसापासून घ्यालाय? तर 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले. आता हे 5 महिन्यांमध्ये जे ॲलोपॅथिकचे औषधं तुम्ही घेत होता त्याच्यामध्ये आणि हे आयुर्वेदिक औषधं चालू केलेल्या मध्ये रिझल्टमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? हो, फार फरक जाणवत आहे. हां. थोडी डायजेस्टिव्ह प्रक्रिया पण थोडं 50% व्यवस्थित